गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मिशन TAIT 2025 मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण आज बुद्धिमत्तेवर चर्चा करणार आहेत. फक्त 15 मिनिटं बुद्धिमत्ता आणि याच सोबत TAIT संदर्भातले प्रश्न तुमचे फक्त 15 मिनिटात, 15 ते 20. गजानन कदम सर येईपर्यंत. गजानन कदम सर आले की गजानन कदम सरांचं सेशन आपण चालू करणार. हा, चला 2-3 प्रश्न या ठिकाणी आले ते घेतो. प्रश्न काय ते सोपे सोपे छान छान प्रश्न असतात. तुमचे कोणतेही संदर्भ असू द्या, मला जर लक्षात येईल. सर, तुम्ही ती कोणती नोटीस टाकली होती? अ, मा- माध्य मध्यान्नाची चुकून एक नोटीस पडली होती ती. त्याचा विषय नाही. लास्ट सेम त्याच्यानंतर करेक्शन केलं, कालच टाकलेलं होतं. लातूर जिल्ह्यातलं आमचं पडलं होतं, चुकून पडली होती ती. करेक्ट डिलीट केली नंतर. लास्ट सेम ओनली. खरं तर त्याचं GRच टाकलेला होता कालच, मी माझ्या लक्षात राहिलं नाही. GR मध्ये असं सांगितलं की ज्यांचं लास्ट सेम आहे, तुमचं B.Ed असू द्या, D.Ed असू द्या, M.Ed असू द्या, प्रोफेशनल क्वालिफिकेशन लास्ट सेम, त्यांना आपल्या TAIT चा फॉर्म भरता येईल. समाजशास्त्र विषयाचे काय क्वेश्चन कसे असणार? खरं तर ह्याच्यात इतिहास, भूगोल, विज्ञानाचा भाग असतो. खूप वास्ट आहे. त्याच्या काही तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ डिजिटल साक्षर या चॅनलवर पाहायला भेटतात. डिजिटल साक्षर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं हा सिलेबस डिजिटल साक्षरवर सर्व सेव्ह करून ठेवलेला आहे. अतिशय महत्वाचे चॅनल आहे. लोक इकडे तिकडे आपल्या फ्री मध्ये तुम्ही जे व्हिडिओ बघता ना, त्यापेक्षा या चॅनलवर जा. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 3-3, 5-5 मिनिटाचे खूप सारे व्हिडिओज. इतिहास म्हटलं, 8वी इतिहास की प्लेलिस्टच येते. 9वी इतिहास प्लेलिस्ट, 10वी इतिहास प्लेलिस्ट. त्या प्लेलिस्ट तुम्हाला मी माझ्या वेळेनुसार पाठवल. पण हे डिजिटल साक्षर या चॅनलला भेट द्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंट न यावर व्हिडिओ टाकलेले असतात. त्याच्यामुळे ही चॅनल छान आहे, एक नंबर आहे. 5वी ते 8वी पर्यंतचे असणार काय? समाजशास्त्राला 5वी ते 8वी असतं की पहिलीपासून खरं तर असतं, पण 5वी ते 12वीचा अभ्यास करा. मानसशास्त्र टेस्ट कधी पाठवणार सर? TET ला त्या 50 टेस्ट तयार झालेल्या आहेत. त्या टेस्ट पाठवून देऊयात आपण आता लवकर लवकर, कारण की आजपर्यंत ऍडमिशन होतच होते. आज काहीतरी मला वाटतं 177 आकडा घटलाय, म्हणजे 172 जण ऍडमिशन आहेत. अजून तरी 28 एक ऍडमिशन होतील, पण ते टेस्ट मानसशास्त्राचे पाठवून देऊ, काही विषय नाही त्याचा. एका क्लिक मध्ये 50ला 50 जातील असे नियोजन त्याचं करून ठेवलेलं आहे. रोज त्यातल्या 5-5 सोडवल्या तरी तुम्ही 10 एक दिवसात 50 टेस्ट सोडवू शकता. मानसशास्त्राचं जास्त टेन्शन घेऊ नका. तुमचं मानसशास्त्र सर्वांचं चांगलं असतं. विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातल्या रिलेशनवर जास्त प्रश्न असतात. सरावासाठी मी काही प्रश्न तुम्हाला देणार. मॅथ्स PDF ओपन झाली नाही, मला पर्सनल मेसेज करा, हवं तर मी पाठवून देतो. मॅथची PDF ओपन होणं खूप महत्वाचं आहे. सचिन ढवळे सर यांचं ते बुक तुम्हाला आज शेअर केले, सर्वांना केले. मोठी PDF आहे, 300-350 एक पानाची आहे. ओपन व्हायला पाहिजे. माझ्याकडे तर झालंय, तुमच्याकडे पण व्हायला पाहिजे. सर, मराठी इंग्लिशची भीती वाटते मेंटल ॲबिलिटी आणि मॅथ पेक्षा. अरे बापरे, मराठी आणि इंग्लिशची भीती वाटते? इंग्लिशचे 57 व्हिडिओ एकदम सगळेच ग्रामरचे टॉपिक याच्यात कव्हर आहेत बरं का. बेसिक ग्रामर आहे सगळं. मग खरं सांगू का तुम्हाला, इंग्लिशच्या संदर्भाने काही प्रश्न असे असतात की इंग्लिशच्या मास्तरला सुद्धा येणार नाहीत, इतके टफ असतात. त्याला जास्त डोकं लावत बसू नका, टेन्शन पण घेऊ नका. एखाद्या मार्कासाठी पार तुमचं 50-50 मार्क गमवू नका. आणि ज्यांचं IT आणि मॅथ्स हे चांगलं आहे ना, त्यांनी फक्त पॉझिटिव्हली पेपर द्या, तुमचा 100% चांगला रिझल्ट येणार आहे. IT आणि मॅथ इंटेलिजंट टेस्ट आपण लाईव्ह क्लासमध्ये का घेतो तेच त्याचं कारण असते. IT 80 मार्क आहे आणि 35 ते 40 मार्क मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे हे 120 मार्क इथं कव्हर होतात. म्हणून तर ते घेतो आपण. त्याच्यामुळं ज्यांचं IT मॅथ कडं जास्त लक्ष द्या. मी सुद्धा लाईव्ह क्लास काही घेणार आहे. सध्या माझं कामात असल्यामुळं हे राहिलंय. 8:30 ते 10 ही वेळ सोडून मी स्वतः बुद्धिमत्तेचे क्लास काही घेणार आहे. 5वी आणि 8वी स्कॉलरशिपची पुस्तकं रेफर करा असं मी म्हणत असतो.
आणि जशाला तसा सिलेबस 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपला आहे तोच सिलेबस तुम्हाला आहे ते दाखवतो हा. ॲबिलिटी आणि ह्याचं प्रॅक्टिस जास्त करा. मराठी आणि इंग्लिशचं जास्त टेन्शन घेऊ नका. ते जेवढे येते ना तेवढे येते, जे येत नाही ना त्याच्या नादाला लागू नका थोडक्यात. कारण की जास्त अभ्यास आपल्या आय टी मॅथचाच करायचा आहे सर. आज मॅथ होतं ना सरांचं बरं आहे की मॅथचं होणार आहे की सेशन, काळजी करू नका. 15 मिनिटात सर येणार आहे. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न, मॉक टेस्ट पण अवेलेबल असेल का सर? खरं तर मॉक टेस्ट महाराष्ट्रभरात तुम्ही 201 रुपये भरले तरी इतके मध्ये टेस्ट, 100 टेस्ट घ्या, 200 टेस्ट घ्या, असं आहे. त्या क्लासवाल्या टेस्ट तुम्ही मला पाठवलं तर मी आपल्या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देतो. 2-3 टेस्ट अशा मी अवेलेबल तुम्हाला करून दिल्यात. आपल्याकडे तशा खूप साऱ्या टेस्ट येतात, त्या तुम्हाला अवेलेबल फ्रीमध्ये सर्वांनाच करून दिल्या जातात. आपण घटक वाईज ज्या टेस्ट तयार केलेल्या आहेत, करतो आहोत. मी जसं म्हटलं इंग्लिशच्या टेस्ट 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप तयारच आहेत, त्या 70-80 टेस्ट आहेत त्या पाठवून देतो. मानसशास्त्राचे 50 तयार आहेत, घटक वाईज आहेत, त्या पाठवून देऊयात. गजानन कदम सर मराठीचे बनवत आहेत, गणिताचे आहेत, बुद्धिमत्तेचे आहेत, त्या घटक वाईज टेस्ट पण तुम्ही सोडवा. टेस्टला पर्याय नाही, सोडवा कितीही. 200 मार्काच्या ह्याच्यात लगेच नका, माझं असं म्हणणं असतं. तुमची बसण्याची कॅपॅसिटी जर असेल 2 तास 200 प्रश्न तर सोडवायला लागा, खूप चांगली गोष्ट. किंवा एखादं 10 एक प्रश्नपत्रिका असलेलं छोटस पुस्तक असं घेऊ शकता तुम्ही. आता हे बघा एम महाराष्ट्र TEIT असं 10 प्रश्नसंच असलेलं हे पुस्तक आहे. मला काय पाठवायचं म्हणलं की ह्याच्यातले 5-6 फोटो काढले तर 200 प्रश्नाचं एक होऊन जातं. 10 प्रश्नपत्रिकेचं हे आहे. तर असे कोणतेही एक रेफरन्स म्हणून तुम्ही पुस्तक घेऊ शकता. आणि तुमची जर कॅपॅसिटी असेल तर 2 तासात 200 प्रश्न असं सोडवू शकता. असं काही नाही. आणि अशा प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल करून देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हेच चाललंय की सर ही प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका. मार्केटमध्ये कुठेही जा, एखादं 10 एक प्रश्नपत्रिकेचा सराव संच म्हणून तुम्ही कोणताही घ्या आणि 10च प्रश्नपत्रिका सोडवा, घरी सोडवा. 10 म्हणजे खूप झाल्या, 10 दिवसात 10, रोज एक 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 सोडवलं तरी खूप झालं, असं मी म्हणत असतो. पण गणित बुद्धिमत्ता प्रॅक्टिस, आणि हे वाक्य लक्षात ठेवा: 36 सेकंदामध्ये गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स सह हे पुस्तक आहे. तर तुम्हाला 36 सेकंद प्रश्न सोडवायचे, ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मी वारंवार तुम्हाला सर्वांना हे सांगतोय. वेळेचं भान राहू द्या. एखादा प्रश्न खूप अवघड जातोय पण त्याला तो मला येणारच आहे म्हणून जास्त वेळ त्याच्यासोबत भांडण करत बसायचं नाही. पटापटा पटापटा सरावानच ते येतं. मॉकचं झालं तुम्हाला. आणि मॉक अवेलेबल असतात IBPS च्या ह्याच्यावर, मॉक टेस्ट काही अवेलेबल त्यांच्या आहेत, त्या पण सोडवून बघा. पेपर पॅटर्न सांगता येईल का? झालंय पेपर पॅटर्न वरचे बोलणं, आता खूप सारं पाठीमागे जावं तुम्ही, परत परत नाही ते सांगणार मी आता. पेपर पॅटर्न मध्ये IBPS चा पेपर असणार आहे. अभियोग्यता 80, 120 आणि बुद्धिमत्ता 80 असं असणार आहे. याच्यात काय विषय आहेत, काय नाही, टॉपिक सगळं अभ्यासक्रम मी डिटेल्स मध्ये सांगितलेला आहे. नसेल तर तिथे डाउनलोड करून घ्या. चला सर सुरू करा. वेळ जाते, वेळ रिलॅक्स 15 मिनिटं ठेवलेला आहे आताच आहे, तुमची संवाद आणि तुमच्याशी बोलण्यासाठीच आहे. चालू करण्यासाठी बुद्धिमत्तेविषयी तुम्हाला मी बोलणार आहे, बोलायला लागलो म्हणजे कंटिन्यू चालूच आहे ते, असं समजा. मॅथ कॅल्क्युलेशन करायला रफ पेपर देतील का? असं देतात. आवाज येत नाही, अरे असं कसं आहे सर? स्टडी टाइम मॅनेजमेंट सांगा सर. हे स्टडी टाइम मॅनेजमेंट मी 2 महिन्यापूर्वी अभ्यासाचं स्टडी टाइम सांगितलं होतं एक शॉर्ट मध्ये, तरी देखील परत एक वेळेस तुम्हाला रिवाइज करून देतो. आजचा व्हिडिओ मला वाटतं तुम्ही पाहिला नाही काय की, तो व्हिडिओ पहा. जर पाहिला नसेल तर अतिशय महत्वाचा तो व्हिडिओ झालेला आहे. आजचा नाही, तो पाठीमागचा आहे पण आज पाठवलाय, सर्वांसाठीच पाठवलाय. स्टडी मॅनेजमेंट खूप महत्वाचं. काही गोष्टी या मॅनेजमेंट वर अवलंबून असतात. परत सांगतो, नुसतं रट्टा मारून गाळव काम करू नका. हम्म. मी 30 दिवसापूर्वी सांगितलं होतं की रोज 6 तास अभ्यास करा. आता ज्यांनी 6 तास केलाय इट्स ओके, ज्यांनी नाही केला त्यांनी आता इथून पुढे तरी किमान 6 तास बसा. 10 तास बसा असं म्हणत असतो मी, पण इट्स ओके, 6 तास तरी किमान बसा. याच्यात जास्तीत जास्त गणित आणि बुद्धिमत्ता 4 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे.
गणित आणि बुद्धिमत्ता हे 4 तास अभ्यास करायचा. कशाचा? बुद्धिमत्ता आणि गणित. बुद्धिमत्ता व गणित 4 तास दररोज अभ्यास करायचा आहे. आपण 1.5 तास तरी क्लास रोज घेत असलो तरी तुम्हाला इतर प्रश्न सोडवत बसायचे. तुमच्याकडे काही ना काही मटेरियल अवेलेबल असेल ना, 5वी असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, तुमचं एखादं पुस्तक तुम्ही घेतलं असेल, अंगलगीचं पुस्तक असेल, किंवा सचिन ढवळे सरांचं पुस्तक असेल. अनेक मार्केट्समध्ये तुम्हाला पुस्तकाची नावं सांगितलीत. मी संदर्भ ग्रंथांची एक लिस्ट पण पाठवली. ते पुस्तक घ्या आणि 2 तास, इतर जे 2 तास आहेत ना तुमचे, त्यासाठी मराठी मराठीसाठी द्या. थोडस इंग्लिशसाठी थोडस द्या, जास्त नका देऊ. इंग्लिशसाठी थोडासा वेळ द्या. आणि मानसशास्त्र हे तुमच्या हातातल्या काही गोष्टी आहेत बरं का. त्याच्यासाठी वेळ द्या. अजून काय असतं, जीएसचा भाग आहे. हे सगळं 15-20 5-6 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही 2 तास एक वेळ दिला तर पुरेसा आहे. पण 4 तास वेळ बुद्धिमत्ता आणि गणिताचे सराव, इथंच सगळा रिझल्ट आहे ह्या 120 मार्कामध्ये. याच्यासोबत तुम्हाला जास्त भावना करत बसायचं नाही. हा वॉस्ट आहे सगळाच सिलेबस इकडला. काही मानसशास्त्राचे जे घटक आहेत ते तुमच्या पॉझिटिव्हिटीवर आहेत. इंग्रजीचे सोपे घटक तुम्हाला ते येणार आहेत. फक्त तुमचं ग्रामॅटिकल काही भाग चांगला असला पाहिजे. मराठीचं पण सेम हिअर. स्टडी टाइम मध्ये 6 तास अभ्यास सोपं, 4 तास बुद्धिमत्ता गणित, 2 तास हे, आणि ह्याच्यात जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सोडवायचे. तुम्ही मॉक टेस्ट वगैरे किंवा तुम्हाला असं जर आता सांगितलं तसं सरावाचं एखादं 10 एक सरावाचं पुस्तक घेऊ शकता आणि ते सोडवू शकता. सर, TIITचा फॉर्म भरायचा होता ट्रेनिंग साठी, ते ट्रेनिंग कधी असेल? अरे बाबू, ट्रेनिंग काय गरज नाही ट्रेनिंग द्यायची, फॉर्म भरायची. व्हिडिओ अवेलेबल आहेत युट्यूबला, तुम्ही भरू शकता, काही अडचण नाही. फॉर्म कसा भरायचा, याचा हाऊ टू अप्लाय फॉर्म, हा याचं मी तुम्हाला PDF पाठवलंय, जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वेबसाईटला आहे. एकदा पहा, वाचा. फॉर्म भरताना काय काय आवश्यक गोष्टी आहेत, स्कॅन काय करायचंय, लेफ्ट थंब स्कॅन करायचं आहे, डिक्लरेशन लिहून द्यायचंय. तुमचे जे क्वालिफिकेशन आहे, 10वी असेल, 12वी असेल, याच्या सनदीवर तुमची डेट असतं रिझल्टचा, ते सनदीवरचा डेट लिहायचंय. ग्रॅज्युएशन आहे तुमचं, BEd आहे, MAd आहे, हे सगळे क्वालिफिकेशन्स लिहायचे. जे अवेलेबल दिसत नाही तर ऑदर्स मध्ये टाकायचे. MSCIT असेल, इतक्याच गोष्टीत. आणि नॉन क्रिमिनल असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. डोमासाईल सगळ्यांकडे असतं, महाराष्ट्राचे तुम्ही रहिवाशी आहात, येस म्हणा. नसाल तर नो म्हणा. महाराष्ट्राचे रहिवाशी असेल तर येस म्हणा. वुमन रिझर्वेशन साठी येस करा, वुमन रिझर्वेशन मध्ये असाल तर. झालं. फॉर्म साठी वेगळं खूप काही अवघड असं काही नाही. हाऊ टू अप्लाय TIIT फॉर्म एकदा वाचून घ्या थोडस. नाही समजलं तर मला मेसेज करून ठेवा किंवा सरळ सरळ तुम्ही कॉल करा. मी त्या डिटेल्स तुम्हाला ते सांगू शकतो. सर, स्टडी टाइम मॅनेजमेंट सांगा सर. समजलं नाहीये? गोंधळ होतोय स्टडीला. गोंधळ कसं काय होतोय? गोंधळ झालाच नाही पाहिजे. तुम्हाला म्हटलं बुद्धिमत्ता गणित 4 तास, कधी बसायचं काय बसायचं तुम्ही ठरवा. काही जणांनी सकाळी सकाळी बसतात 4 ते 6, इट्स ओके, चांगला गुड गुड टाइम असतो. काही जण संध्याकाळी मुलं झोपल्याच्या नंतर 10 ते रात्री 12 बसतात, 2 तास. आणि दुपारच्या वेळेत जर तुम्हाला भेटला तर 12 ते 2 किंवा 2 ते 4 असं बसा. सकाळ 2 तास, संध्याकाळ 2 तास, दुपार 2 तास, 6 तास बसा अभ्यास करत आणि प्रॅक्टिस करत. ही प्रॅक्टिस महत्वाची. 22 दिवसाचा अभ्यास कसा करावा, जितकं जास्त होईल तितका अभ्यास करावा, आणि इतकं सांगतो. आणि बी पॉझिटिव्ह, सगळ्यात महत्वाचं पॉझिटिव्ह राहा. अभ्यासाचं लय भारी नियोजन करून ठेवले सर, पण होतच नाही काहीच. सर, आम्ही नियोजन, प्रत्येक क्लासवाले नियोजन सांगायला लागले सर, ते डिटेल असं काढूनच द्यायला, चार्टच काढून द्यायला लागले. असं चार्ट काढून नाही, पण मी तुम्हाला सांगतो, 4 तास गणित बुद्धिमत्ता आणि 2 तास सोपं नियोजन, बाकी काही जास्त डिटेल मध्ये जायची गरज नाही. पाठवून द्या सर. हाऊ टू अप्लाय ते पाठवून दिलेलं आहे. टेस्ट पाठवून देतो. सगळे सब्जेक्ट स्कोर होणार, कव्हर होणार. सगळे सब्जेक्ट कव्हर, तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कव्हर करणार का? माझ्याकडे इंग्लिशचे 57 व्हिडिओ आहेत, तुम्हाला ते पाहणं होणार आहेत का बघा, पहा. पळवून पहा, फास्ट करून पहा.
टेस्ट अवेलेबल आहेत 70-80, त्या तुम्हाला 10-10 मिनिटातच सोडवणं होतं, त्या सोडवणं होणार आहेत का? खूप सारं मटेरियल आहे. आता आज गणिताचं तुम्हाला पाठवलंय, ढवळे सरांचं पुस्तक 2 पाठवले. ते तुम्हाला किती कव्हर होणार ते बघा. जीएसचं म्हणाल तर तुम्हाला एका वाक्यात सांगितले की डिजिटल साक्षर सगळा अभ्यासक्रम 5वी ते 12वी सगळे विषय गणितासहित आहे. तुम्हाला किती कव्हर होणार त्यातलं ते तुम्ही पहा. तर इथं क्लासमध्ये त्या 1.5 तासात जेवढं होईल तेवढं प्रॅक्टिस आपण तर घेणार. ते 1.5 तास सोडून तुम्हाला म्हटलं तसं मला वेळ भेटेल तेव्हा त्या 1.5 तासाच्या व्यतिरिक्त वेळ घेऊन मी स्वतः पण क्लास घेणार आहे. तो सकाळी सकाळचा तरी वेळ ठेवू किंवा मग दुपारचा वेळ ठेवू 12-1-2चा. रेकॉर्डिंग पण त्याचं अवेलेबल करून दिलं जाणार आहे. सर ह्या बुकचे पिक्चर ग्रुपला टाका. हेच बुक वापरावं असं काही नाही हो. कोण म्हटलं तुम्हाला हेच बुक वापरा? मी हे 2022च्या काहीतरी हे TIT ला सराव संच आहे म्हणून हे केलंय. हेच वापरावं असं नाहीये. तुम्हाला जे अवेलेबल असेल ते वापरा तुम्ही. हेच वापरा असं नाहीये. हे 2022च्या परीक्षेत होतं माझ्याकडं. 10 संभाव्य प्रश्नपत्रिका. हेच फोटो पाठवत हेच वापरावं असं काही नाही. याची काहीतरी ₹140 किंमत, म्हणजे त्यावेळेस काहीतरी 10% डिस्काउंट देऊन 110-20 रुपयाला काहीतरी असेल. 100 रुपयाला तुम्हाला पण आता अवेलेबल होऊ शकतं. 200 होईल याची किंमत, लय झालं. हेच करावं असं नाही. कोणतंही करा तरी. मी पण पाठवलेलं तुम्हाला 2-3 प्रश्नपत्रिका त्या पहा. सर किती सिलेबस शिकवून झाला आहे? मी आजच जॉईन केलंय. जेवढं शिकवून झालंय तेवढे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्हाला मी प्लेलिस्ट पाठवलेली आहे. पाठवली नसेल तर मी उद्याच्याला अजून पाठवतो. किती सिलेबस झालाय ह्याला घाबरू नका. तुम्हाला आत्तापासून काय अभ्यास करायचे ते लक्षात घ्या. टेन्शन घेऊ नका. जागृतीताई आजच आलात तुम्ही, टेन्शन नका घेऊ. आणि बी पॉझिटिव्ह. खरं सांगू का तुम्हाला, मी आता एवढ्या परीक्षा दिल्यात, म्हणजे मी 6 वर्ष तर 5 वर्ष त्यातले MPSCचा अभ्यास करायला आणि 3 वर्ष जॉबला BEd कॉलेजला, असं 9 वर्ष जवळपास. ते 5 आणि 3 8 वर्ष पुण्यात गेलेत. त्यातल्या 5 वर्षात 50 तरी परीक्षा दिल्या असतील. एवढ्या सगळ्या परीक्षांचा एकच सारांश आहे, बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह ह्या शब्दात जादू आहे बरं. मी 2003 ला TET दिली होती. त्याच वेळेस मला हे माहित होतं की मी 100% शिक्षक होणार आहे. हे 2013ला. याच वेळेस मला माहित होतं की मी 100% शिक्षक होणार आहे. हे शिक्षक म्हणून रुजू व्हायला मला 2021 लागलं. हा भाग सिस्टीमचा आहे. सिस्टीमचा मूर्खपणा आहे की इतक्या लांबवर आपण गेलो. आणि मार्क्स चांगले असताना, म्हणजे माझे 131 मार्क्स देखील मला चांगले वाटायचे त्यावेळेस. माझ्या ग्रुप मधले सगळेजण म्हणायचे MA इंग्लिश आहे, MA आहे, सेट आहे, MA हिस्ट्री आहे, MA इंग्लिश आहे, डबल आहे. तर बी पॉझिटिव्ह. 2013ची परीक्षा मी पॉझिटिव्ह होतो. मला शिक्षक व्हायचं होतं. मला होणार आहे हे मला माहित होतं. मी पास झालो 13ची परीक्षा. पुन्हा 2015ची परीक्षा 2016ला झाली TETची. TET 2016ला त्याचा रिझल्ट लागला. 15ची परीक्षा ती पण दिली मी, पास झालो. याचा फॉर्म्युला होता बी पॉझिटिव्ह. सकारात्मक विचार करून जा, घाबरू नका. परीक्षा म्हणजे काही वागोबा नाही की खाणार आहे म्हणून. परीक्षा आहे, तुम्हाला द्यायची, चांगले मार्क्स घेऊन द्यायचे. त्यानंतर मी 2016ला सेटची परीक्षा दिली. सेम हिअर, बी पॉझिटिव्ह. एज्युकेशन मध्ये मला काही गोष्टीचं वरदान लाभलं की मी मुलांसोबत अगोदरपासून शिकवतो 12वी झाल्यापासून. आणि मुलांची मानसिकता मला समजायला लागली. आणि सेटची परीक्षा असेल, TETची परीक्षा असेल, किंवा 2018ला परीक्षा दिली CTETची. ह्या सगळ्या परीक्षा मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालो बरं का. अटेम्प्ट सेकंड नाहीच, फर्स्ट अटेम्प्ट मध्येच. इथं पण फर्स्ट अटेम्प्ट. ही स्कोअर वाढवण्यासाठी दिली होती. त्यावेळेस मला 96 स्कोर आला होता. 2015ची सेटची 16ला परीक्षा दिली. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी पास झालो. चांगले मार्क्स घेऊन पास झालो. काहीतरी 56% आणि वर पॉईंट काहीतरी होते. आणि 2017ची म्हणजे पहिलीच TIT चांगल्या मार्क्सनं पास आहे मी. TAIT चांगल्या म्हणजे खूप चांगल्या असं मी म्हणत नाही, मी मेरिट मध्ये होतो, पण 131 मार्क्स होते. याच्यावर माझं काम झालं. मास्तर झालो माध्यमिकला का असेना. म्हणजे ज्युनियरला झालो असतो, पण इट्स ओके, आपण माध्यमिक घेतलं म्हणून माध्यमिकला झालो. ह्या सगळ्यांचं उत्तर एकच आहे, बी पॉझिटिव्ह. तुम्ही खूप सारा अभ्यास करताय, 1 मिनिट वाया घालवत नाहीत. लेकरं बायको नवरा काय ह्याच्याकडे कोणाकडे लक्ष देत नाहीत. नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास, आणि त्याचं बर्डन यायलंय तुम्हाला, टेन्शन यायलंय तुम्हाला. तर तुम्हाला सांगतो, सावध राहा. धोक्याची घंटा आहे.
टेन्शन येत असणं, धोक्याची घंटा आहे, परीक्षा, नोकरी याच्यापेक्षा तुमचं जीवन महत्वाचं आहे. हे सगळं सांभाळून आनंद घेत घेत आणि येस मी हे करणार, आय कॅन डू इट, मला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येतो, मला पेपर चांगला जाणार आणि मी सराव करणार, मला जेवढं होईल तेवढा मी अभ्यास करणार, हे लक्षात घ्या. बर्डन घेऊन टेन्शन घेऊन कोणतेही काम सक्सेस होत नाही. आणि मग बऱ्याच जणांची चर्चा होती की सर ते तर काहीच अभ्यास करत नव्हतो हो. तुम्हाला सांगतो गेल्या वर्षीचं उदाहरण, हरिश्चंद्र मुंडे सर म्हणून आपले मित्र आहेत, तुमच्या ग्रुपला ऍडमिन पण आहेत ते, मिशन TIITच्या आपल्या लाईव्ह क्लासच्या. हा माणूस सकाळी सकाळी 5 वाजता अंबाजोगाईवरून परभणीला जायचा 7:30च्या तास शाळेला. 5 सप्टेंबर 2019 लागला होता. रोज सकाळी सकाळी एवढा प्रवास करायचा. दुपारी यायला पण संध्याकाळचे 4 वाजायचे, 12:30ला शाळा सुटायची, 4 वाजायचे अंबाजोगाईला यायला. यानं दुसरी 2022ची TIIT दिली आणि ह्या दुसऱ्या 22च्या TIIT मध्ये त्याला 126 मार्क आहेत. आता जिल्हा परिषदला शिक्षक आहे. तुमच्यात आहेत ते बघा, प्रश्नपत्रिका कधी कधी पाठवतात ते, तुम्हाला बोललेत पण. कस काय अभ्यास काय केला असेल यानं? काहीच नव्हता अभ्यास केला. मग कस काय झाले? एक तर ते मास्तर होते, TIIT माझ्यासोबत लागले होते, मला 131 होते त्यावेळेस, या व्यक्तीला 133 मार्क होते. मीच शिकवलो, मी असं त्याला अपवादानं म्हणत असतो की मी सगळं शिकवून तुला 133, आणि मला मी तुला शिकवलेलं असून 131 मार्क पडले. 2 वर्ष रुजू व्हायला वेळ लागला. हा इतका पॉझिटिव्ह असायचा आणि बिंदास्त असायचा, टेन्शन नाही घ्यायचं म्हणायचं आणि बिंदास्त काम करायचं. चांगले मार्क्स आले त्याला पण. मी पण अभ्यास करत होतो, पण मी पण पॉझिटिव्ह असायचो, पण ते माझ्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह असेल ना. आता काही एक जणांना 171 74 मार्क आहेत, आणि ते खूपच पॉझिटिव्ह असतील त्या परीक्षेच्या संदर्भात, किंवा त्यांनी खूप अभ्यास अगोदर केलेला असेल. तुमचा पहिलीपासूनचा अभ्यास आजपर्यंतचा अभ्यास हा कामाला येतो. आम्हाला मॅथ आणि इंटेलिजन्सच्या मॉक टेस्ट द्यासाठी खूप साऱ्या तिथं 10-10 20-20 प्रश्नांच्या मॉक टेस्ट आहेत. तुम्हाला ते दिल्या जातील, अवेलेबल अगोदर पण करून दिल्या होत्या, अजून आता ह्या 2 दिवसात करून दिल, शक्यतो उद्याच. सर TET कधी आहे? 2025ची. 2025च्या TETचे डेट आले नाही. CTET पण जी जुलैमध्ये होते ते होणार नाही आता, ती डायरेक्ट डिसेंबरमध्ये होणार. आणि ही नोव्हेंबरमध्ये झाली होती 10 नोव्हेंबरला TET, तर आता पण 2 नोव्हेंबर डिसेंबर उजळेल. सायन्स नाही का? सायन्स आहे, पण ते GS मध्ये असतं. थोडाफार भाग असतो सायन्सचा. आत्ता इथं नाही जास्त सायन्सचा, नका टेन्शन घेऊ. उगं 2-4 प्रश्न येतात त्याचे. सर तो फॉर्म भरून झाला ट्रेनिंगचं. कोणतं ट्रेनिंग बाबा आता? महाज्योतीचं ट्रेनिंग घेता का काय? हा, महाज्योतीचं ट्रेनिंग ते महाज्योतीवाल्यांना माहिती, मी महाज्योतीचा क्लास नाही घेत. महाज्योतीवाल्यांचं टाकलं होतं पाठीमागं. हा यस, फॉर्म भरताना नॉन क्रिमिलियर लागतं का? लागत नाही लगेच, पण यस करा तिथं आणि काढून ठेवा. नॉन क्रिमिलियर असू द्या, तुमचं डोमासाईल असू द्या, कोणताच कागद लगेच अपलोड करायचा नाही. काय होते बऱ्याच जणांचं, तुम्ही तिथपर्यंत जात नाही, तुमच्या मोबाईलवर तुम्ही नुसते गेम बघत राहता. आता गेम मुली नाहीत बघत, पण तुम्ही मालिका, कुठे ते रील्स बघत राहता. अरे तिथं जाऊन वेबसाईटला बघा ना, माहिती काय काय विचारली ते. मी अप्लाय, हाऊ टू अप्लाय विचार टाकलंय, हे वाचा ना तुम्ही. वाचायला वेळ नाही आपल्याला, काहीच नाही, तीच प्रश्न रिपिटेशन आहे. आणि तिथं आपण फॉर्मच बघितला नाही, भरलाच नाही, कसं कळेल आपल्याला नेमकं तिथं काय लागणार? आपण वाचलं पण नाही. अपलोड एकही कागद करायचा नाही आत्ता. आत्ता फक्त मार्क्स तुम्हाला सांगायचे, तुमचं रिझल्टची डेट सांगायची, नॉन क्रिमिनल येस आहे का नो सांगायचे, डोमासाईल आहे की नाही, वुमन रिझर्वेशन येस नो, इतकंच सांगायचंय ते. तुम्हाला लिहून द्यायचे डिटेल्स, आणि त्याचा नंबर वगैरे काही विचारला जात नाही, नॉन क्रिमिनलचा, डोमासाईलचा. तुम्हाला डेट विचारले जातात, परीक्षेचा रिझल्ट कधी लागला, 10वी 12वी ग्रॅज्युएशन BEd MEd DEd काय असेल ते. असो, मला वाटले की तो TIITचा फॉर्म आहे, नाही ना. TIITचा फॉर्म भरा, ते महाज्योतीचं नका. महाज्योती सरकारची योजना आहे ती, सर फक्त ऑप्शन आहे नॉन क्रिमिनल. हा यस यस ऑप्शन आहे, मी पण बघितलंय ते डिटेल मध्ये, त्याच्यामुळेच म्हणतोय ना ऑप्शन आहे. आता फॉर्म भरताना मी फक्त ऑप्शनला यस केलंय, राईट आहे, बरोबर आहे. मॅथ आणि बुद्धिमत्तासाठी बेस्ट बुक कोणतं आहे प्रॅक्टिससाठी? मी प्रॅक्टिससाठी तुम्हाला ढवळे सरांचं सुचवत असतो, बेस्ट आहे. अंकलगीचं बेस्ट आहे, पंढरीनाथ रहाणे सरांचं बेस्ट आहे. सचिन ढवळे सर हे आमचे सगळ्यांचे गुरु आहेत MPSCचे.
ग्राउंड लेवलचा माणूस आहे आणि खूप बेसिक पासून छान घेतात. म्हणून आम्ही ते सचिन ढवळे सर हे जास्त करून सुचवत असतो. नवीन म्हटलं तरी आता जुने झाले, ते 10-15 वर्ष झाली त्याच्यात. सायन्स नाही का, तर सायन्स झालं तुम्हाला थोडंसं आहे की सर नॉन क्रिमिलियर नंतर काढून घेतले तर चालेल का? चालेल चालेल. महाज्योतीचा फॉर्म भरला आहे सर, त्याचा नेमका फायदा काय आहे आणि त्याचे ट्रेनिंग कधी राहील? खरं सांगू, महाज्योतीचं माझ्याकडे आलेलं मी फक्त फॉरवर्ड केलं होतं की ओबीसीच्या लोकांना, SC ST च्या लोकांना त्याचं ट्रेनिंग असेल आणि आपले विद्यार्थी काही त्या ट्रेनिंगला जातील आणि ती काय शिकवतात त्याचा आपल्याला आपल्या क्लासच्या मुलांना फायदा होईल. म्हणून महाज्योतीविषयी डिटेल्स मध्ये तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्या. तुम्हीच मला सांगा आता माहिती. मी आता जास्त माहिती महाज्योतीची घेत बसत नाही. ट्रेनिंग असतं त्याच्यातलं ते नंबर पण असतात, लावतात ते लिस्ट लावतात, त्या मुलांना ट्रेनिंग देतात. जास्त खोलात मला माहिती नाही किंवा मी माहिती घेऊ इच्छित पण नाही. महाज्योतीवाल्यांना ते विचारावं लागेल. मी त्याच्या संदर्भानं काही नाही. मी आता फॉर्म भरताना ऑप्शनला यस केलेला आहे. येस ओके. 8:30 ते 10 लेक्चर टाइम होता ना? हो आहे, 8:30 ते 10च आहे. सुहास चंदन शिवसरांच्या घरचं 5 तारखेचं लग्न आहे. 5 तारखेपर्यंत गजानन कदम सर कव्हर करतील. नंतर तुम्हाला म्हटलं तसं 8:30 ते 10च टाइम आहे. काळजी करू नका, शिकण्याचा वेळ तोच आहे. आणि पाठीमागचे जे नवीन आले त्यांनी जरा लेक्चर पाठीमागचे थोडे बघ. डिजिटल साक्षर ऍप आहे का? डिजिटल साक्षर युट्यूबला चॅनल आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का. डिजिटल साक्षर, तर ते एकदा बघा आणि मग त्याच्यावर तुम्हाला सापडेल. मी हवं तर वेबसाईट त्याची आपल्या ग्रुपला पाठवतो. डेट जवळ येईल तसं टेन्शन वाढतंय. मी सांगितलं तुम्हाला की ते घेऊ नका. बरेच प्रश्न आले की काय, जीकेचे क्वेश्चन कसे असतील. सर माझ्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही, काही टेन्शन घेऊ नका. नसेल तरी चालतं, मार्क मेमो वाचणं गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनचं आहे. प्रॉब्लेम तर नाही, नाही येत प्रॉब्लेम. प्रॉब्लेम त्याला लई जो हे बाबा प्रॉब्लेम नाही येत. बरं, आय हॅड जॉईन, मी जॉईन झालो होतो. कुठं जाऊ नका गजानन कदम सर, तुमचीच वाट बघायला तर आम्ही बुद्धीमध्ये सांगणार होतात. पण हे जनरल प्रश्न पण खूप महत्वाचे आहेत. दिवसभर मला पण हिडेक होतो खूप. हजारो मेसेज मला पडत असतात. त्याच्यामुळे ते सगळ्यांना मेसेज माझ्या आत्ताच्या हे 20 मिनिटात मी सांगितले. सगळ्यांना पर्सनल मेसेज करणं होत नाही, मला शक्य तेवढ्यांना मी करत असतो. विशेष म्हणून आपल्या लाईव्ह क्लासला जे विद्यार्थी आहेत त्यांना मी टाळत नाही. डिजिटल चॅनल डिजिटल साक्षर गव्हर्नमेंटचे चॅनल आहे ते. त्याच्यावर खूप सारे व्हिडिओ तुम्हाला क्लास वाईज 5वी 6वी 7वी 8वी विषयाचं नाव टाका, प्ले लिस्ट टाका, तिथं तुम्हाला मिळून जाईल. ऍप नाही, युट्यूब चॅनल आहे. गजानन कदम सरांकडे जाऊया. आता गजानन कदम सरांसारखंच माझं व्हायला लागलंय. त्यांना मी 45 मिनिटं शिकवा म्हटलं की सर शिकवतात 1 तास. मला सर म्हणले सर तुम्ही 20 मिनिटं घ्या, मी 32 मिनिटं तुम्हाला बोलायला लागलो. काय हरकत नाही, चला गजानन कदम सरांकडे जाऊया, त्यांना होस्ट करूया आणि त्यांचा स्पेशल व्हिडिओ आपण तयार करूया. आपला व्हिडिओ आता स्टॉप करूया.